राज्यात 6 जिल्हे असे आहेत की जिथे या आठवड्यात मका बाजारभाव वाढीचे ट्रेंड दिसत आहेत. आता हे 6 जिल्हे कुठे आहेत? तिथे मक्याचे बाजारभाव किती वाढलेले आहेत मंगळवारपर्यंत या आठवड्यामध्ये आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये मक्याचे बाजारभाव कसे आहेत? कुठल्या ठिकाणी कसे ट्रेंड आहेत? हे सगळे आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार दिनांक 18 मार्च 2026. आपण या चॅनलवर सोयाबीन, मका, कापूस, हरभरा, त्याच्यानंतर तूर असे वेगवेगळ्या बाजारभावांची माहिती घेत असतो. येणाऱ्या काळात आपण हवामानाची सुद्धा माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आणखी काही वेगळी माहिती असेल किंवा पाहिजे असेल तर मला इथे कमेंटमध्ये जरूर कळवा. जे चॅनलला नवीन आहे त्यांनी चॅनल तातडीनं सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मागचा आठवडा होता 9 ते 15 मार्च 2026 आणि या आठवड्यामध्ये 16 ते 17 मार्च पर्यंत अहिल्यानगरमध्ये 1690 रुपये बाजारभाव होते मागच्या आठवड्यात सरासरी, आणि आता वाढले ते 1600, आता कमी झालेत, 1619 पर्यंत आलेत. जवळपास 4.25% घट आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 26% घट आहे. अमरावतीमध्ये आता कुठले जिल्हे वाढले ते पण मी सांगतोय, कुठले घटले ते पण सांगतोय. अमरावतीमध्ये साधारण 3.25% वाढ आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 1500 वरनं 1548 पर्यंत आलेले आहेत. बुलढाणामध्ये साधारण 4.25% वाढ आहे. 1593 वर पोहोचलेत 1529 वरनं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाव स्टेबल आहे, त्यामुळे इथे वाढ किंवा घट अशी काहीच नाहीये. इथे 1551 होते, आता 1549 आले. 1-1.5 रुपयांचा फरक आहे. धाराशिवमध्ये मागच्या आठवड्यात 1737 होते, या आठवड्याचे आकडे आलेले नाहीयेत. धुळे बाजारामध्ये 3.5% घट आहे. 1453 वरनं 1401 पर्यंत आलेले आहेत मका बाजारभाव. जालना बाजारामध्ये 1% वाढ आहे आणि आताचे बाजारभाव आहेत 1545 रुपये. लातूर बाजारात मका बाजारभाव मात्र 1900 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत. इथे बऱ्यापैकी बाजारभाव आहेत. इतर ठिकाणच्या तुलनेत मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत ते स्थिर आहे. मुंबई बाजारात 3200 रुपये असतात, साधारण 3000 ते 3200 रुपये आहे. मागच्या आठवड्यात 3250 होते. या आठवड्याचे आपल्याला लवकर समजेल अनालिसिस. नागपूर बाजारातही साधारण 6.5% दरवाढ दिसून येते आहे. नागपूर बाजारात 1584 वरनं 1688 पर्यंत किंवा 1690 पर्यंत मका बाजारभाव पोहोचलेले आहे. आता नंदुरबार बाजारामध्ये मात्र 16% घट आहे. नंदुरबारमध्ये 1727 नंतर 1450 रुपयापर्यंत आलेले आहेत. नाशिक बाजार ही समिती नाशिक जिल्हा हा असा आहे की जिथे पुन्हा मक्याचे बाजारभाव वाढीचे थोडेसे ट्रेंड दिसत आहेत. फार नाही, पण 1% वाढ आहे. 1651 वरनं 1665 वर पोहोचलेली आहे. पुणे जिल्ह्यात मात्र 16% घट आहे. 2063 वरनं 1725 पर्यंत आले आहेत. पुणे आणि मुंबई हे जे दोन ठिकाणं होते बाजार समित्या, या ठिकाणी मागच्या काही आठवड्यांमध्ये मका बाजारभाव हे बऱ्यापैकी राहिलेले आहेत. काही ठिकाणी ते हमी भावाच्या पलीकडे पण पोहोचलेले होते. मुंबईमध्ये अजूनही हमी भावाच्या पलीकडे जात आहेत. सांगली बाजारामध्ये 1907 वरनं 1945 आले, तिथे 2% वाढ आहे. आणि सोलापूरमध्ये मात्र 5% घट आहे. 1880 वर आलेले आहे. एकूणच विचार करता 6 बाजार समित्या अशा आहेत की जिथे मका बाजारभाव वाढलेले आहेत. अमरावती, बुलढाणा, जालना, नागपूर, नाशिक आणि पुणे. तर छत्रपती संभाजीनगर ही अशी बाजार समिती आहे की जिथे बाजार भाव जे आहे मक्याचे ते स्थिर आहे. आता या ज्यांनी मका अजूनही विकला नाही किंवा हमी भाव खरेदी केंद्रावर नेत असेल तर त्यांनी पुढचे काय निर्णय घ्यायचे ते या आकडेवारीवरनं तुम्हाला समजेल. आजच्या पुरतं इतकंच. जोडून राहा. धन्यवाद.